आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर, तर इंधन वाहनांसाठी 1% अधिक कर। उद्यापासून नवे कर लागू होणार। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षांसाठी नोंदणी सुरू। पुणे शहरामध्ये 2800 महिलांना तर पिंपरी चिंचवडमधील 3400 महिलांना लाभ मिळणार। एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज। आगाऊ आरक्षणामध्ये 15% सवलत मिळणार। ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू असणार। सिंधुदुर्गातील आंबोली घाटामध्ये दरीच्या कठाड्यावर उभं राहून पर्यटकांचं फोटो सेशन। 3 दिवसांपूर्वीच एक पर्यटक पाय घसरून दरीमध्ये कोसळल्याची घटना, काळजी घेण्याची गरज। त्र्यंबकेश्वरला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत माहिती दिली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये हार, फूल आणि प्रसादासाठी दरपत्रक लावण्याच्या विक्रेत्यांना सूचना। 15 जुलैपर्यंत सर्व दुकानांसमोर दरपत्रक लावा। नगरपालिकेची विक्रेत्यांना नोटीस। भाविकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचं व्हीआयपी दर्शन बंद। व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश। शासन निर्णयाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा मंदिर समितीला इशारा। शेफाली जरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर। घरी पूजा असल्यानं शेफालीनं उपवास केला होता। त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शन देखील घेतलं असल्याची माहिती। जालन्याच्या घनसावंगीतील कुंभार पिंपळ गावात 33 वर्षीय तरुणाची अपहरण करून हत्या। जुन्या वादातून 4 वाळू माफियांनी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत अपहरण केलं। घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपींचा शोध सुरू।